निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 1 चमचा मेथी रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. नंबर 2, आहारामध्ये नाचणी आणि राजगिऱ्याचे पीठ ठेवल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. नंबर 3, किरकोळ जखमावर किंवा दुखापतीवर तुरटीची बारीक पेस्ट करून लावल्यास लवकर आराम मिळतो आणि जखमेवर लावल्यास रक्त लगेच थांबते आणि जखम लवकर भरून येते. नंबर 4, पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने केस गळती थांबते. नंबर 5, खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्यामुळे ते हृदयासाठी एक सुपरफूड आहे. त्याचबरोबर ते उच्च दाबाच्या समस्येला तोंड देण्यास मदत करते. नंबर 6, खजूर दुधातून खाल्ल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो. दररोज खजूर खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खजूर खाणे खूप आवश्यक असते. नंबर 7, खेकडे खायला चविष्ट असले तरी त्यात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे खेकड्याच्या आहारात समावेश करू शकता. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच खेळाडू आणि बॉडी बिल्डर आहारामध्ये खेकड्याचे सेवन करतात. नंबर 8, चहा जास्त पिल्याने आपल्या शरीरातील आयर्नची मात्रा कमी होत जाते. त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. नंबर 9, आंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडरआर्म्सला घासल्याने दुर्गंध निघून जातो व अंडरआर्म्सवरील डागही निघून जातात. नंबर 10, सूर्यफुलाच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. नंबर 11, हृदयविकारांमध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो. नंबर 12, फ्रीजमधील थंड पाणी पिल्याने सतत सर्दी, खोकला आणि घसा कोरडा पडू शकतो. नंबर 13, साखर किंवा साखरेपासून बनवलेल्या पदार्थाचे अतिसेवन केल्याने हाडे कमकुवत होतातच, पण मधुमेहासारख्या आजाराला निमंत्रण दिले जाते. नंबर 14, गुलाबजल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. नंबर 15, शरीरात अशक्तपणा आणि रक्त कमी असेल तर रोज मुठभर करवंदे खावीत. याने रक्तवाढीस मदत होते. नंबर 16, नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खावी. नंबर 17, दात व हिरड्या मजबूत करण्यासाठी जांभूळ या फळाचा फार उपयोग होतो. म्हणून जांभळाच्या पानांची राख करून पेस्टप्रमाणे दातावर घासल्याने दातदुखी बरी होते. नंबर 18, पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही पण याचे सेवन करू शकता. नंबर 19, डायबिटीज पेशंटसाठी पोह्यांचे सेवन फायदेशीर असते. कारण पोह्यामध्ये उच्च फायबर आणि लोह असल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करते. नंबर 20, आहारामध्ये साखर व मीठ जास्त प्रमाणात वापरल्यामुळे सुद्धा पाठीचा घेर वाढू शकतो. म्हणून आहारात याचा वापर कमीत कमी करावा. नंबर 21, स्त्रियांमध्ये गरोदरपणात पोटाचा घेर वाढतो आणि नंतर वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हाच एक उपाय आहे. नंबर 22, रोज सकाळी गरम पाण्यासोबत लिंबू आणि आले टाकून प्यायल्यास पोटाची चरबी सहज विरघळते व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. हे पाणी पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तसेच नुसते पाणी पिल्यामुळे वजन कमी होत नाही, तर अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. नंबर 23, आहारामध्ये जवस खाल्ल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नंबर 24, भिजवलेले मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाबरोबरच तांबे आढळते. त्यामुळे रक्तनिर्मितीच्या कामांमध्ये भिजवलेले मनुके फार मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे दररोज 7 ते 8 मनुके रात्री भिजत घालून रिकामे पोटी खाल्ल्यास फायदा होतो. नंबर 25, दिवसातून एकदा गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात घालून चहा तयार करून प्यावा. नंबर 26, रक्त वाढवण्यासाठी दररोज 1 लसणाची पाकळी भाजून त्यावर मीठ लावून खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते. नंबर 27, 1 चमचा कॉफी आणि 1 चमचा दही मिसळून बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने डोळ्यांखालील डार्क सर्कलवर लावा. 10 ते 15 मिनिटे ठेवल्यानंतर तो लेप स्वच्छ धुवा. तुमची डार्क सर्कल हलकी होऊ लागतील. नंबर 28, खजुरांमध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास मदत होते. नंबर 29, मका आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते.
म्हणूनच मोठमोठ्या खेळाडूंच्या डाएट प्लॅनमध्ये मक्याचा समावेश असतो. नंबर 30. डोळे आल्यावर एरंडेल तेल काजळाप्रमाणे डोळ्यांना लावा. या आयुर्वेदिक उपायाने डोळ्यांची जळजळ आणि डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो आणि डोळ्यांना देखील आराम मिळतो. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.